मी समाधान रामलिंग बालेकर, खामगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. बार्शी पंचायत समिती येथील दराडे ग्रामचौक, दत्तात्रय दराडे हे ग्रामचौक आज फंगरुपाई या गावात कामावर रुजू आहेत. तर हे दराडे ग्रामचौक यांनी गावातील नुकसान भरपाई, अतिवृष्टी, बार्शी तालुक्यामध्ये जी अतिवृष्टी नुकसान भरपाई तसेच दुष्काळ निधी याचे हिके नंबर आलेले आहेत शेतकऱ्याचे. हिके नंबरचे आधार प्रमाणीकरण केल्याशिवाय शेतकऱ्याला नुकसान भरपाईची रक्कम जमा होत नाही. तर ही रक्कम जमा करण्यासाठी शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी हिके नंबरची मागणी केल्यानंतर सदर ग्रामसेवक दत्तात्रय दराडे ते प्रत्येक शेतकऱ्याकडून 100 रुपयाप्रमाणे पैसे घेतात व दुष्काळ अनुदानातून व ग्रामीण रोजगार हमी योजनेतून अनुदान घ्यायचे असेल तर शेतकऱ्याला 5,000 ते 50,000 रुपयाची मागणी केली जाते व बरेच शेतकऱ्यांनी पैसे बी दिलेले आहेत त्यांना. तसेच वैयक्तिक काय मत, तुमचं वैयक्तिक किती मागणी केली तुम्हाला? आम्हाला वैयक्तिक त्यांनी 5,000 रुपये मागणी केलेली आहे. अनुदानातून विहीर मंजूर करण्यासाठी दाखला देण्यासाठी 5,000 रुपयाची मागणी केली आहे त्यांनी आम्हाला. आणि ग्रामीण रोजगार हमी योजनेतून कृषी विभागामार्फत रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड करायची असेल तर फळबाग लागवड करताना तलाठी ग्रामसेवक दत्तात्रय दराडे ग्रामसेवक यांच्याकडे आराखड्यामध्ये नाव नोंद करून दाखला आणण्यासाठी व शैक्षिक आणण्यासाठी गेलो असता ते 1,000 रुपये ते 2,000 रुपयाची रक्कम मागणी करतात. नाहीतर मी दाखला देत नाही, तुला कुठे जायचे ते जा. वरिष्ठ अधिकारीच्या जीवावरती हे दमदाटी व आरेची भाषा करतात. तर या अधिकाऱ्याला तात्काळ बदली करण्यात यावी व निलंबित करण्यात यावं. तर यासाठी वरिष्ठ अधिकारी पंचायत समितीचे बीडीओ यांनी कुठलीच काय दखल घेतलेली नाही. तसेच जिल्हा परिषदच्या सीओ मनीषा वावाळे यांनीही या प्रकरणावरती कुठलीच कारवाई केलेली नाही. तर आम्ही विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे उद्या दिनांक 6/8/2024 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय येथे बेमुदत आमरण उपोषण ठेवलेलं आहे. तर या दत्ता दराडे ग्रामचौक या असल्या अधिकाऱ्यांनी भ्रष्ट मार्गाने भरपूर मोठ्या प्रमाणात संपत्ती कमावलेली आहे. तर त्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी. तर गटविकास अधिकारी सुळे साहेब यांनी या प्रकरणाची कुठलीच दखल घेतलेली नाही. वारंवार अर्ज देऊनही वारंवार भेट घेतली असतावी आणि विस्तार अधिकारी पांडव साहेब यांनीही या प्रकरणामध्ये कुठलीच कारवाई केलेली नाही. तर यांच्याकडे हेलपाटे घातले असता की आम्ही कारवाई करतो, बघतो, बघून घेतो, ते काय करतात, अधिकाऱ्याला असल्या भ्रष्ट अधिकाऱ्याला वाचवायचा प्रयत्न करतात हे अधिकारी. कारण या अधिकाऱ्यामार्फत ह्या दत्तात्रय दराडे ह्या ग्रामचौक मार्फत हप्ता वसुली जमा करून ही सीओ साहेब व गटविकास अधिकारी सुळे साहेब यांच्याकडे हप्ता वसुली होत आहे. यात मात्र काडी मात्र शंका नाही. तर या अधिकाऱ्याची तात्काळ बदली करणं गरजेचं आहे. असला मजूर आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला त्रास देणारा जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला निश्चित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून बदली करून निलंबित केलं पाहिजे. आणि या अधिकाऱ्याला गडचिरोली भंडारा इकडे बदली तात्काळ करणं गरजेचं आहे. आणि तात्काळ शिवसाहेब यांनी दखल घ्यावी. उद्याच्याला एकच दिवस फक्त मध्ये आहे, कारण सोमवारचा उद्या 5 तारीख आहे. उद्याचा दिवस झाला तर परवा दिवशी 6 तारखेला आमच्या विभागीय आयुक्त कार्यालय येथे आम्ही आंदोलन करणार आहोत. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ योग्य ती अधिकाऱ्यावर जर कारवाई नाही केली तर आम्ही विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे आंदोलन बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत ही नम्र विनंती.